नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नव्या युगाचे गाणे या कवितेत तुमचं स्वागत आहे। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 4 नव्या युगाचे गाणे ही कविता अभ्यासणार आहोत आणि या कवितेचा हा सेशन क्रमांक 3 आहे। कवी नेमाडे यांनी विज्ञानाचे आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे याचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे। तर कवितेच्या पुढच्या ओळीमध्ये कवी आपल्याला काय सांगतायत हे आपण प्रत्यक्ष पुस्तकातील ओळींचं स्पष्टीकरण पाहूनच समजून घेऊया। कवितेच्या पुढच्या ओळींमध्ये कवी सांगत आहे की नवी चेतना अंतरी स्फुरली, दुबळेपण गेले, नैराश्याच्या होळीमधून तेज नवे आले, मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला, अमरत्वाचे फुले वेचुनी गुंफूया माला। आता बघा कवी काय सांगत आहेत की जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये अशांतता निर्माण झाली, त्याच्या मनातील ही चलबिचल कधी संपली, तो वणवा कधी विझला, जेव्हा त्याने स्वतःचा उत्कर्ष साधला, स्वतःचा विकास करून घेतला, त्याने त्याचा प्रगतीचा मार्ग त्याला जेव्हा सापडला ना, तेव्हाच त्याच्या त्या अशांततेचा वणवा विझला। आता बघा त्यावेळेस जर संशोधकांनी शोध लावले नसते किंवा इतर शोध सर्वसामान्य जे आपण आता वस्तू वापरतो किंवा यांचा शोध लागला नसता तर आज आपला विकास झाला असता का? नाही। वेगवेगळे रोबोट तयार करण्यात आले, वेगवेगळे मशीन तयार करण्यात आले, ज्याच्यातून आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी, दैनंदिन जीवनातल्या गोष्टी सहजतेने आपण हाताळू शकतो। मग कवी म्हणतात पुढे की नवी चेतना अंतरी स्फुरली, दुबळेपण गेले, नैराश्याच्या होळीमधून तेज नवे आले। की नवी चेतना अंतरी म्हणजे मनामध्ये, स्फुरली, स्फुरली म्हणजे निर्माण होणे, आणि जेव्हा अशी नवी चेतना मनामध्ये निर्माण झाली त्यामुळे काय झालेले आहे, आपला दुबळेपणा गेलेला आहे। कवी सांगत आहे की नवी चेतना अंतरी स्फुरले, दुबळेपण गेले। नवी म्हणजे नवीन, चेतना म्हणजे उत्साह, अंतरी म्हणजे मनामध्ये, स्फुरली म्हणजे निर्माण होणे, दुबळेपण म्हणजे आपल्यातला जो कमीपणा आहे। मग आपल्यातला हा कमीपणा जेव्हा आपल्या जीवनातून नष्ट झाला तेव्हा आपल्या जीवनामध्ये नवीन उत्साह निर्माण झाला। आता बघा जेव्हा चाकाचा शोध लागला तर वेगवेगळ्या गाड्यांची निर्मिती झाली की नाही। पत्र बघा अगोदर काय व्हायचे, 15-15 दिवसानंतर पत्र पोहोचायचे। मग पत्राची जो संदेश आपण देतो, पत्राचा उपयोग कशासाठी करतो की संदेश देण्यासाठी, पण आज आपल्याकडे मोबाईल आहे की नाही, मोबाईलचा उपयोग आपण कितीतरी चांगल्या गोष्टींसाठी करतो। अगोदर बघा टेलिफोन आला, घरामध्येच तो ठेवायला जायचा, पण त्याच्यातून पण आपण एकमेकांबरोबर लांब राहून सुद्धा संपर्क साधू शकत होतो। आज मोबाईलचा आपल्याला इतका उपयोग होतो की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला मोबाईल लागतो। जर समजा आपल्याला काहीतरी निरोप द्यायचा आहे, कोणाला तात्काळ निरोप द्यायचा आहे, तर आपण काही क्षणामध्ये तो निरोप पोहोचू शकतो। किंवा मग जर समजा एखाद्या व्यक्तीला नोकरी लागली, ते त्याचं अपॉइंटमेंट लेटर किंवा त्याच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज असतात, अगोदरच्या काळामध्ये बघा त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण व्हायला फार वेळ लागायचा, कारण की ते जेव्हा नोकरी मिळाली तर कंपनीकडून लेटर त्याला घरी पोच होणार, मग घर पोच झाल्यानंतर तो नोकरीवरती रुजू होणार। कधी कधी तर काय व्हायचं, जी नोकरीची जी तारीख असायची रुजू होण्याची, ते तारखेनंतर लेटर त्यांना पोचायचं, त्यामुळे त्यांच्या हातातली नोकरी सुद्धा निघून जायची। पण आता काय होतं, मोबाईलच्या माध्यमातून, कॉम्प्युटरच्या संगणकाच्या माध्यमातून आपण ईमेलद्वारा तत्काळ असे संदेश पाठवू शकतो, जेणेकरून आपल्या जीवनामधला जो दुबळेपणा आहे, म्हणजे आता दुबळेपणा म्हणजे आता आपण इथे म्हणू शकतो की जर दुबळेपणा कधी जातो आपल्याला, जर समजा आपल्याला उत्पन्नाचा मार्ग मिळाला, पैसे कमवण्यासाठी जी नोकरी असते ती जर आपल्याला मिळाली तर आपल्या जीवनामध्ये जे आपण निराश झालेलो असतो ते आपलं निराशा निघून जाणार आहे। आता बघा तेव्हा शेतीच्या आजकाल आधुनिक तंत्रज्ञान आलेले आहेत, आधुनिक अवजारांचा वापर आपण करतो, कारखाने निर्माण झाले,
कारखाने निर्माण झाल्यामुळे बऱ्याचशा लोकांना नोकऱ्या मिळाल्या, उद्योगधंदे वाढलेले आहेत. मग अशा रीतीने लोकांनी आपल्या विकासाचा मार्ग निर्माण केलेला आहे. आणि जेव्हा हा आपला दुबळेपणा, आपला जो कमीपणा होता, ज्यामुळे बघा कधी आपण जेव्हा आपल्या हातामध्ये पैसे असतील तर आपण आपला विकास करू शकतो की नाही. तर तसंच आपला हा दुबळेपणा आपल्या नवीन आधुनिक तंत्रज्ञानाच्या किंवा विज्ञानाच्या शोधामुळे आलेला आहे. आणि अशा रीतीने आपल्या मनामध्ये नवीन चेतना, नवीन उत्साह निर्माण झालेला आहे. बघा तुम्हाला पण शाळेमध्ये टीचर, एखादा विद्यार्थी अभ्यासामध्ये मागे असेल किंवा काही कारणास्तव तो अभ्यासामध्ये लक्ष देत नसेल तर शिक्षक आहेत ना, त्यांचा तो दुबळेपणा ओळखतात. आणि तो शिक्षकांना माहिती असतं की प्रत्येक विद्यार्थी हा हुशारच असतो, त्याच्यामध्ये काही ना काही गुण असतात, सुप्त गुण असतात. मग त्यांच्यातला ते जो सुप्त गुण ओळखून त्यांच्यामध्ये तो काहीतरी चांगलं निर्माण करण्याची क्षमता जर असेल, जर काही मुलं अभ्यासामध्ये हुशार नसतात पण काही मुलं दुसऱ्या गोष्टीमध्ये हुशार असतात, त्यांचं खेळामध्ये किंवा काय, मग असे शिक्षक असतात ना, त्यांच्यातला दुबळेपणावरती मात करण्यासाठी त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण असतील ना, त्यांच्या विकासाला चालना द्यायचा प्रयत्न शाळेमध्ये केला जातो. आणि मग अशा त्या विद्यार्थ्याला कळतं की माझ्यामध्ये जर मी अभ्यासामध्ये पुढे जाऊ नाही शकत पण मी खेळामध्ये पुढे येऊ शकतो, माझ्याकडे वक्तृत्व चांगलं आहे किंवा माझ्याकडे नृत्यकला चांगला आहे, माझ्याकडे संगीत चांगलं आहे, मला गाणं चांगलं बोलता येतं, मला चित्र छान काढता येतं. तर अशा वेळेस जेव्हा शाळेतील शिक्षक आणि शाळा त्याला त्याच्यातले सुप्त गुण हेरून त्याचा विकास करायला त्याला चालना देतात, तेव्हा तो विद्यार्थी त्याच्यातला तो दुबळेपणा नष्ट करतो आणि त्याच्या अंगी असलेले जे गुण असतात ना, ते गुण विकसित करण्यासाठी त्याला उत्साह मिळतो. नैराश्याच्या होळीमधून तेज नवे आले. बघा, जेव्हा सर्वसामान्य रूपामध्ये जर पाहायचं म्हटलं की ज्या कुटुंबामध्ये 2 वेळचं अन्न कमावण्यासाठी जर पैसा नसेल तर त्यावेळेस त्याला नैराश्य येतं. असे नैराश्य आपण नैराश्याच्या व्याख्या बऱ्याच असू शकतात. जर वैयक्तिक दृष्टीने पाहिलं तर आपण एक उदाहरण म्हणून घेऊया की जर एखाद्या कुटुंबामध्ये जर कोणीही घरात कमवते नसतील तर त्या कुटुंबामध्ये नैराश्य निर्माण होतं की नाही. पण अशा ह्या नैराश्यावरती मात केलेली आहे. वेगवेगळे बघा उद्योगधंदे लोक आज करू लागलेले आहेत. कारखान्यांमध्ये किंवा संगणकाच्या साहाय्याने बऱ्याचशा गोष्टी आपण काय करतो, तत्काळ Naukri.com वरती किंवा असं नोकरी शोधत राहतो आणि मग जेव्हा त्याला नोकरी मिळते तेव्हा त्याच्या जीवनातलं नैराश्य दूर होतं. आता आपल्या देशामध्ये पण बघा ना किती नैराश्य स्थापित झालेला आहे की नाही. याच्या आधी सुद्धा आपल्या देशावरती बरेच संकट आलेले आहेत, पण त्या संकटांना आपण काय केलेलं आहे त्याचा सामना केला. आपला देश जेव्हा परतंत्रात होता तेव्हा सुद्धा आपल्या क्रांतिकारांनी काय केलं, ती नैराश्य काय केलं, मनातून काढून टाकलं आणि ती होळीमध्ये पेटवून दिलेली आहे. आणि मग नैराश्याची ही होळीमध्ये सगळं अनावश्यक गोष्टी किंवा अनावश्यक प्रथा त्या आपल्या जीवनातून काढून टाकणे. जसं की अगोदर बघा अंधश्रद्धा जास्त असल्या कारणाने कोणी आजारी पडले तर डॉक्टरकडे न जाता एखाद्या बुवाकडे जाणे किंवा तरी अंगारा लावणे, लिंबू उतरून टाकणे, अशा बऱ्याचशा गोष्टी लोकांच्या जीवनामध्ये सर्रास व्हायच्या. पण जेव्हा विज्ञानाचा आधार लोकांच्या जीवनामध्ये आला, विज्ञानाने लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकला, मग ते साक्षर झाले की नाही. निरक्षरतेतून लोक साक्षरतेकडे आले आणि साक्षरता त्यांच्या जीवनामध्ये आल्यामुळे त्यांना कशा रीतीने मनुष्याचा जीव वाचवू शकतो, हे एखादा व्यक्ती आजारी पडले तर त्याला डॉक्टरकडेच नेलं पाहिजे. अगोदर बघा घरी बरेचसे छोटे मोठे उपाय केले जायचे, पण त्या छोट्या मोठ्या उपायांचा दुष्परिणाम एखाद्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकतं. ही गोष्ट शिक्षणाच्या माध्यमातून, विज्ञानाच्या माध्यमातून लोकांना कळलं आणि अशा रीतीने नवीन नवीन शोध आल्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये उत्साह निर्माण झाला, लोकांचा दुबळेपणा तिथे नष्ट झाला आणि जे लोक निराश झालेले होते त्यांनी त्यांची जी नैराश्य जीवन होतं ते होळीमध्ये जाळून टाकलं. आता होळीमध्ये जाळून टाकले म्हणजे आपल्या जीवनातील वाईट गोष्टी आपण काढून टाकतो. आता बघा होळी आपण साजरी करतो की नाही.
बघा ते लाकडं बिकडं जाळतात, त्याच्या मागे पण एक कथा आहे. होलिका होलिका ही हिरण्यकश्यपूची बहीण होती आणि ते राक्षसाचं किंवा दानवाचं प्रतीक होतं. आणि ते काय करत होते, सत्यावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करत होते, चांगुलपणा नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते. पण काय झालं, वाईटाचा परिणाम वाईटच झाला की नाही, ते वाईट सगळं चितत होता होलिका आणि हिरण्यकश्यपू. मग त्यावेळेस जेव्हा ते ध्रुवला प्रल्हादाला जाळायला निघाले, त्याच्यामध्ये होलिका काय झाली, स्वतः जळली, पण प्रल्हाद वाचला. म्हणजेच काय की वाईट प्रथा, वाईट गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकणे. आपण होळीमध्ये काय करतो की आपल्या जीवनातील दुःख फेकून देतो. त्याच्यामध्ये असं म्हणतो की आपण होळीला प्रार्थना करतो की आमच्या जीवनातील संकट, दुःख ह्या होळीमध्ये नष्ट होऊ दे. म्हणजे वाईट चालीरीती, प्रथा, नैराश्य ही सगळी भावना आपण त्या होळीमध्ये फेकून देतो. आणि नैराश्याच्या होळीमधून तेज नवे आले. मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला, अमरत्वाची फुले वेचून गुंफूया माला. आता बघा इथे कवी पुढे सांगत आहेत, मानवतेचा संदेश देत आहेत की जेव्हा आपण एखादी गोष्ट चांगलं करायला जातो तर त्याला अगोदर सगळ्यांचा विरोध असतो. जसं सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी शिक्षणाची कास धरली तर लोकांनी काय केलं, त्यांना विरोध केला, त्यांच्या अंगावरती शेण फेकले, दगडगोळे फेकले. पण ते थांबले का? नाही. त्यांना मानवतेचा विकास करायचा होता, त्यांना ते मानवतेच्या मार्गावरती चालले होते. आपली संत परंपरा बघतो की नाही, संतांना पण काय कमी छळलं गेलं का? नाही, त्यांना पण फार दुःख देण्यात आले, पण त्यांनी आपली मानवतेची जी कास होती ती सोडली नाही. त्यांचं एकमेव ध्येय होतं की मानवता, की ह्या संसारामध्ये, ह्या विश्वामध्ये मानवतेचा प्रसार करणे. जर बघा आता आपण म्हणतो माणुसकी कधी सोडू नये, किंवा मग आपण जर पाहायला गेलो तर भारताची संस्कृतीच आहे. विविध जाती धर्माचे पंथाचे लोक आपण आपल्या देशामध्ये राहतात. मग हे जर एकत्र पण जो आहे टिकून येतो का? तर मानवतेची आस आपल्या देशामध्ये अगोदरपासून संतान परंपरापासून पाहायला मिळते. आणि मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला उठणे म्हणजे संकट येणे. आता बघा सावित्रीबाई फुले शिकवत असताना मुलींच्या शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली तर किती संकट आले, ज्वाला आली, पण त्या ज्वालाला घाबरले का? संकटाला घाबरले का? त्यावेळेस त्यांनी प्रयत्न केले नसते तर आजच्या जो या विश्वाचा जो दुय्यम स्थान स्त्रियांना जरी दिलं जातं तरी पण त्या या विश्वाचा एक महत्वाचा अविभाज्य घटक आहेत. आज त्या सुशिक्षित झाल्या असत्या का? स्त्रिया बघा आज कुठे कुठे जाऊन पोहोचलेल्या आहेत. पुरुषांच्या प्रत्येक गोष्टीला त्या खांद्या देऊन कार्य करत आहात. मग त्यावेळेस जर सावित्रीबाई फुलेंनी त्यांनी मानवतेचा कास धरला नसता, त्यांच्या जीवनामध्ये जे ज्वाला आल्या, जे संकट आले, ते त्यांनी संकटांचा सामना केला नसता. संकट येणारच. कोणतेही चांगलं कार्य करत असताना समाजाला कोणतेही बदल लगेच स्वीकारायचा नसतो. तो स्वीकारताना अनेक संकटांना सामना द्यावा लागतो. आणि हा बदल मग जेव्हा एकदा स्थापित होतो तेव्हा ही संकट आपोआप नाहीशी होतात. मग मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला, अमरत्वाची फुले वेचून गुंफूया माला. अमरत्व बघा, हे मानवतेचा ज्या ज्या संत परंपराने, ज्या ज्या मानवीय चिंतकांनी मानवतेची कास धरली, किती संकट आले, किती विरोध झाला तरी त्यांनी आपला मानवतेचा धर्म सोडला नाही. अशी ही व्यक्ती जे आहेत ते अमर झाले. आज बघा अशी किती लोक आहेत की ते जिवंत नाहीयेत, पण त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या माध्यमातून जिवंत नसताना सुद्धा आज सगळे लोक त्यांचा आदर आणि नाव घेतात. म्हणजेच ते कसे झालेले आहेत? अमर झालेले आहेत. क्रांतिकारक घेऊया आपण. संत परंपरामध्ये ज्ञानेश्वर आले, संत एकनाथ आले, असे बरेच संत परंपरा होऊन गेलेले आहेत. आपण समाज सुधारकांची पण नावं घेऊ शकतो. गाडगे महाराज आहेत, तर त्यांनी काय केलेले? मानवतेची कास धरलेली आहे आणि त्यांच्या येणाऱ्या संकटांना त्यांनी सामोरे गेले आणि अशा रीतीने त्यांनी मानवतेचा धर्म स्वीकारून विज्ञानाची कास धरून अमर झाले. आता इथे बघा लेखक कवीला अजून एक सांगायचं आहे की अमर म्हणजे काय? एकात्मता, एकता. जसं की आपण विविधतेमध्ये अनेकतामध्ये एकता असं आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. मग ही जी एकता आहे, मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला, तर ही विविधता जी आहे ना आपल्या देशामध्ये, जाती, धर्म, वंश, अनेक अशी विविधता आहे. तर मग ही एकता
टिकून ठेवली ना आपल्या देशाने. किती संकट आले, बाहेरच्या देशांनी किती वेळा आपल्या देशाला फोडण्याचा प्रयत्न केला, विभक्त करण्याचा प्रयत्न केला, पण ही जी एकता होती त्यामुळेच आपला देश प्रत्येक समस्यातून काही ना काही येणाऱ्या समस्यातून तोडगा काढत राहिला आणि पुढे जात राहिला. अमरत्वाची फुले वेचून गुंफूया माला. माला म्हणजे जसं फुलं असतात त्या फुलांचा जो हार विणतो आपण, ते फुलांची माळ असते की नाही, तसंच मग आपल्याला आपल्या देशामध्ये सुद्धा विविध जाती धर्माचे भाषा बोलणारे लोक आहेत आणि ही सगळे एका माळ्यामध्ये जसं फुलं गुंफली जातात तशी हे गुंफले गेलेले आहेत. म्हणून ही मानवतेचा धर्म आहे की जेव्हा तो एकतेच्या मजबूत बळावरती उभा राहतो तेव्हाच ती मानवता पुढे जाते. आणि ह्या मानवतेच्या मार्गावरती चालत असताना कितीही संकट आले तरी त्याचा अंत अमर होणंच होतो. नको खिन्नता नको दीनता, नव सूर्य पहा उगवतो. तर मग अशा रीतीने विकास करत असताना विज्ञानाच्या मार्गामध्ये बरेच अडथळे आलेले आहेत, पण अशा अडथळ्यांचा सामना आपल्याला करायचा आहे. आणि अशी प्रगती करत घेत असताना तू खिन्न होऊ नकोस, दुःखी होऊ नकोस किंवा दीनता, गरीबही तू स्वतःला गरीब मानू नकोस. नव सूर्य पहा उगवतो, की नवीन सूर्य, विज्ञान रूपी नवीन सूर्य आपल्या या देशामध्ये या विश्वामध्ये उगवलेला आहे. आणि ह्या विज्ञानाचा जो प्रगती किंवा मार्ग आपल्याला सापडलेला आहे त्याच्यातून आपल्याला नक्कीच उत्कर्ष होणार आहे. आपलं काय होणार आहे, भवितव्य आपलं प्रकाशित होणार आहे. संघर्ष पहा बहरतो. आता बघा, जर उत्कर्ष विकास साधायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला संघर्ष नक्कीच करायला पाहिजे. आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला संकट पाहायला मिळतात, पण ही छोट्या छोट्या गोष्टीतून संकटांना जो आपण सामना करत पुढे जातो याचेच आपल्याला सवय होती की मोठ्या संकटावरती आपण तत्काळ काहीतरी निर्णय घेऊन पुढे जात राहतो. कवितेच्या या ओळींमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ पाहूया. कवितेच्या ओळीमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ. चेतना, चैतन्य, उत्साह, अंतरी मनात स्फुरली, स्फुरण पावले निर्माण झाले. दुबळेपण, दुर्बलता, हतबलता, नैराश्य, निराशा, तेज, प्रखर, प्रकाश, ज्वाला, आगीचे लोळ, अमरत्व, मरण नाही असे, चिरंजीवित्व, गुंफूया ओळीने जोडूया, माला, हार, खिन्नता, उदासपणा, नाराजी, दीनता, गरिबी, दैन्य, झळकतो, झगमगाट होतो, संघर्ष, लढा, लढाई, झुंज, संग्राम. तर अशा रीतीने कवितेच्या माध्यमातून कवीने विज्ञानाची कास धरण्याची विनंती आपल्याला केलेली आहे. पुढे कवी या कवितेच्या माध्यमातून आपल्याला काय सांगणार आहेत हे आपण शिकणार आहोत, पण कवितेच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.